नमस्कार. MG न्यूज महाराष्ट्रातर्फे बैलपोळ्याच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन. तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीची दिवस हो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. MG न्यूज महाराष्ट्र या चॅनलतर्फे सर्व बंधू आणि भगिनी आणि मातांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि लाख लाख शुभेच्छा आणि तुम्हाला सुख आणि समृद्धीची आणि भरभराटीची दिवस हो. उद्या आज खांडमळ आहे, उद्या आहे ना पोळा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्साहाने आनंदाने हा पोळा साजरा केला जातो. पोळ्याचं महत्त्व म्हणजे काय, पोळा जो आहे ना महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाने आणि खेड्यामध्ये खूप मोठा सण मानला जातो. पोळ्यानिमित्त काय केल्या जाते, पोळा का साजरा केला जाते आणि पोळ्याचं महत्त्व काय. आता पोळ्याचं महत्त्व मी सांगणार आहे. बघा, आज बैलपोळा म्हणल्या जाते. बैलपोळा म्हणजे उद्या जे आहे ना बैलाला कुठेही काम लावलेले नसते आणि शेतामध्ये काम लावलेले नसते. त्या दिवशी बैलाला आराम असते आणि तळं किंवा आणि नदीमध्ये किंवा होळामध्ये त्या बैलाला अंघोळ घालल्या जाते, त्यांना तूप पाजिल्या जाते आणि चांगलं स्वच्छ धुल्या जाते. वर्षामधून एक वेळेस ते त्या बैलाला सुट्टी असते आणि एक वेळेस वर्षाची अंघोळ पोळ्या दिवशी घालतात. आता आज पोळा बैलाला मग नंतर अंघोळ घातल्यानंतर त्याला स्वच्छ धुल्यानंतर 4 ते 5च्या दरम्यान आहे ना त्याला अंगावर त्याच्या धुरी घातल्या जाते, गोंडे बांधल्या जातात, शिंग रंगवल्या जातात आणि 4 ते 5च्या दरम्यान. आणि जिथं जे मारुती मंदिर असते त्याला आम्ही पार म्हणतात काही खेड्यामध्ये. मारुती मंदिर त्याच्या भोवताल असे प्रदक्षिणा घालतात, 5 फेऱ्या घालतात प्रत्येक बैलाची आणि खूप मोठा आनंद आणि उत्साहाचं वातावरण खेड्यामध्ये असते. आणि बैलपोळा म्हणजे कसं, पोळा असल्यामुळं काय आहे ना, पोळ्याच्या दिवशी बैलाला आहे ना पुरणपोळीचं नैवेद्य हे चारवल्या जाते आणि प्रत्येक अशा घरामध्ये आहे ना पुरणपोळीचं हे जेवण केल्या जाते. आणि पुरणपोळी गरीब असो का श्रीमंत असो त्या ठिकाणी पुरणपोळीचं हे जेवण असतेच, नैवेद्य असते. आणि बैल फिरले की नंतर प्रत्येकाने आहे ना आपापल्या घरामध्ये आहे ना पुरणपोळीचं जेवण चांगल्या पद्धतीने खातात. पुरणपोळी कोणी तूप आणतात, की ज्याला तूप नसेल तर कोणी साखर दूध घालून ते असे आनंदाने हे सण साजरा केला जाते. आपल्या शहरामध्ये ते कमी प्रमाणात असतं, पण हा सण पोळा जे आहे ना महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहाने आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे साजर केले जाते. म्हणून हे पोळ्याचं हे महत्त्व असते. पोळा का साजरा केल्यामुळे ते हे अशामुळे केल्या जाते. आता पहिलं काय होते, आता प्रत्येक गोष्टी जे आहे ना पेरायचं झालं तरी बी पहिलं बैलामुळेच पेरणी होती, ती कोळपण होती, नांगरणी होत होती. आणि काही समजा पहिलं ज्वारी कापून आहे ना कणसं कापायचे आणि खळं तयार करायचे, खळ्यामध्ये टाकत होते. नंतर ते बैलाला असं मळण लावून फिरत होते. बैल रात्रभर मळून बैल असं गोल फिरून असं मळत होते. त्याच्यापासून ते आता ज्वारी निघत होती. आता काय झालं, आता बैल गेले, आता सर्व यंत्रमान होते. यंत्रामुळे काय झालं, आता सर्व काही ज्वारी काढायचं झालं तरी काय आणि काय सोयाबीन वगैरे जे बी असेल ते ट्रॅक्टरनंच. आता ट्रॅक्टरनं पेरणी चालू आहे, ट्रॅक्टरनंच काय पेरणी चालू आहे, ट्रॅक्टरनंच आता ज्वारी काढायचं ट्रॅक्टर, काय सोयाबीन काढायचं ट्रॅक्टरनं त्याचा उपयोग केला जातो. आता बैलाचं कमी महत्त्व झालेलं आहे. बैलाशिवाय काय हालतच नव्हतं. त्यावेळेस खूप बैलामध्ये बैल असते वेळेस काय माल घेऊन येते वेळेस गाड्या लावून असं पोते बांधून असं गावाकडे आणत होते. तर या नवीन घडामोडी बघण्यासाठी MG न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.